कर्नाटकमध्ये कानडी किंवा तेलंगणामध्ये तेलुगू, महाराष्ट्रामध्ये मराठी. अरे विधान भवनामध्ये जेव्हा सगळा विषय मराठीमधून युक्तिवाद होतो, चर्चा होते, आणि आज ही स्क्रिप्ट काय दिल्लीश्वरांकडून आली का की फक्त इंग्रजीमध्ये वाचा? जर मराठीमध्ये वाचला तर महाराष्ट्रातली जनता ही भडकेल आणि हे उद्धवजी ठाकरे यांच्याकडून उभा राहील याची भीती बाळगून यांनी दिशाभूल करण्यासाठी हे इंग्रजीमधून स्क्रिप्ट आलेली आहे आणि ते वाचून दाखवलं त्यांनी. भारतीय जनता पक्ष, भ्रष्ट जुमला पार्टी, तोडाफोडा आणि राज्य करा, हे यांचं एक ब्रीदच तयार झालेलं आहे. त्याच्यामुळं तुटणारे फुटणारे हे जे होते मिंदे गटाचे, त्यांना फोडून घेतलं यांनी. आणि उद्धवजी हे एक सॉफ्ट राजकारणी आहेत, त्यांना अशा पद्धतीचा तोडाफोडा राज्य करा अशा भूमिकेतले उद्धवजी नाहीत आमचे. सातत्याने संविधानाचा अपमान, संविधानाची चेष्टा, संविधानाचं हत्या होताना इथं आपल्याला दिसत आहे. दोन 2014ची निवडणूक झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत गेल्या आणि यामधला सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय म्हणजे शिवसेनेमध्ये पडलेली फूट ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कलाटणी देणारी ठरली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये झालेली फूट आणि त्यानंतरच्या मधल्या काळामध्ये शिंदे गटाचे एकनाथराव शिंदे यांनी झालेले मुख्यमंत्री, ह्या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची असा एक मुद्दा चर्चेला आलेला होता. आणि यामधलेच सर्व काही निकाल, सर्व काही पुरावे हे सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही बाजूनं, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आले होते. आणि सुप्रीम कोर्टामधले काही आदेशसुद्धा मागील काही महिन्यापूर्वी सादर करण्यात आले होते. मात्र ह्या सर्व चर्चेचा वाद ह्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा विधानसभेच्या अध्यक्षाकडे सोपवला होता आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी सदरचा भूमिका स्पष्ट करावी आणि यामध्ये शिवसेना मुळात कुणाची असा निकाल द्यावा असा सुप्रीम कोर्टाने सुद्धा गेल्या काही महिन्यापूर्वी आदेश दिला होता. आणि त्याच अनुषंगाने काल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आपली भूमिका काल विधानमंडळामध्ये मांडली आणि शिवसेना ही मूळ शिवसेना आहे असे स्पष्टपणे सांगितलेले आहेत. त्यामुळे आपण मूळ शिवसेनेच्या बाजूने, शिंदे गटाच्या बाजूने नार्वेकरांनी दिलेल्या निकालाबाबत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जे जिल्हा समन्वयक आहेत विपुल पटणे हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काल शिंदे गटाच्या बाजूने नार्वेकरांनी दिलेली की भूमिका त्यांना कशी वाटली, त्यांचं काय म्हणणं आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी, त्यांना विचार करण्यासाठी आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहोत. यांचं हे जिल्हा समन्वयक आहेत उद्धव ठाकरे गटाचे आणि ते आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. काल विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी जो काही शिवसेनेचा वाद होता, या शिवसेनेच्या वादावर त्यांनी पडदा टाकण्यासाठी मूळ शिवसेना ही शिंदे गटाची आहे आणि शिवसेना ही शिंदे गटाची आहे असं त्यांनी निकाल दिलेला आहे. तर आपली काय भूमिका राहणार आहे कालच्या या नार्वेकर साहेबांच्या निकालावर? बापाला विसरून जाण्याची पद्धत आहे ही. आणि खोदा पहाड निकला चूहा डिस्क्वालिफिकेशनची जी केस होती, तर सगळेच पात्र कसे ठरले हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मग लढाई कशावरून चालली होती? निकाल द्यायला 18 महिन्यांचा, 1 वर्ष 8 महिन्यांचा जो कालावधी लागला तो कशामुळे लागला? आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे 80 ते 90% बाजू ही उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेबद्दल मांडली असताना नार्वेकरांनी काय बघून त्यांनी निकाल दिला हे देव जाणे. महाराष्ट्रातील तमाम जनतेला ह्या सगळ्या गोष्टींचं कोडं पडलंय असं नसून त्यांना उत्तरसुद्धा कळालेलं आहे. आणि सातत्याने संविधानाचा अपमान, संविधानाची चेष्टा, संविधानाचं हत्या होताना इथं आपल्याला दिसत आहे. ह्या सरकारने निव्वळ पोरखेळ माजवलाय असं माझं मत आहे. आता मूळ शिवसेना ही त्यांनी, आपण जसं आता म्हणालात की दोन्ही गट अपात्र नाहीत, दोन्ही गट पात्र आहेत. मात्र मूळ प्रश्न असा आहे की मग हे निकाल आतापर्यंत का राखून ठेवण्यात आला? कोणालाही अपात्र करण्यात आलं नाही. मात्र शिवसेना ही शिंदे गटाची योग्य आहे, मूळ शिवसेना ही शिंदे गटाची आहे असं त्याने निकाल दिलेला आहे. तर आता तुम्ही यापुढं काय सांगाल की शिंदे सरकारचा जो निर्णय काल नार्वेकरांनी दिलेला आहे? साहेब बघा, शून्यातून वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना उभी केलेली आहे आणि वंदनीय शिवसेना
प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धवजींकडं ही शिवसेना दिलेली आहे आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये होते. जर खरी शिवसेना आणि चांगलं काम जर ह्या एकनाथ शिंदेंचं राहिलं असतं तर ही शिवसेना त्यांना दिली असती. तर काय होतं, आजकाल एक नवीन प्रथा बाप चोरणे हे सगळं चालू झालेलं आहे. त्यामुळं आता जनतेला तर सगळ्या गोष्टी कळालेल्याच आहेत आणि कालचा जो निकाल आहे, जरी त्यांनी फटाके वगैरे उडवणं जरी चालू असेल तरी खरा विजय हा उद्धवजींचाच झालेला आहे. आणि सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय यांनी बाजू ही उद्धवजींकडूनच मांडलेली आहे. तर ठीक आहे, आता ह्यामध्ये पक्ष काय निर्णय घेईल, कशा पद्धतीने न्यायालयामध्ये जाईल, ही आता आपल्याला बघावं लागेल. नाही, कालचा जो निकाल होता तो विधानसभेच्या अध्यक्षांनी, जो नार्वेकर आहेत, की त्यांनी विधानसभेचा जो निकाल होता तो निकाल, तुम्हाला नाही वाटत का त्यांनी मराठी भाषेतून किंवा हिंदी भाषेतून न सांगता त्यांनी इंग्रजी भाषेतून त्यांनी निकालाचं वाचन केलं होतं? याबद्दल आपली काय प्रतिक्रिया वाटते? बघा साहेब, आता कर्नाटकमध्ये कानडी किंवा तेलंगणामध्ये तेलुगू, महाराष्ट्रामध्ये मराठी. अरे विधान भवनामध्ये जेव्हा सगळा विषय मराठीमधून युक्तिवाद होतो, चर्चा होते, आणि आज ही स्क्रिप्ट काय दिल्लीश्वरांकडून आली का, की फक्त इंग्रजीमध्ये वाचा? जर मराठीमध्ये वाचला तर महाराष्ट्रातली जनता ही भडकेल आणि हे उद्धवजी ठाकरे यांच्याकडून उभा राहील याची भीती बाळगून यांनी दिशाभूल करण्यासाठी हे इंग्रजीमधून स्क्रिप्ट आलेली आहे आणि ते वाचून दाखवलं त्यांनी, असं वाटतं आम्हाला. आता यापुढे आपली काय भूमिका राहणार आहे? आपण या बाजूनं आपण काय सांगणार आहात? आणि साहेब, हे जो सरकार आहे ना, हे सरकार कन्फ्यूज आहे, फार कन्फ्यूज आहे. ICE, इन्कम टॅक्स, CBI चं हे ट्रिपल इंजन सरकार आहे. ह्यांचं काम अगदी गलिच्छ आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजींवर विश्वास ठेवून हे लोक निवडून आलेले आहेत आणि आज हे उद्धवजींच्या बॅनरवर निवडून येऊन त्यांना धोका देण्याचं काम चाललंय. जेव्हा उद्धवजी ठाकरे हे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा हेच लोक मंत्रिमंडळामध्ये मंत्री सुद्धा होते आणि आमदारही होते. तर आता तुम्ही जे बोलत होतात की बाबा उद्धव ठाकरे सरकारच्या ज्या कामकाजामध्ये 2.5 वर्षाच्या काळात त्यांनी मंत्री होते, यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कुठंच यांना नाकारलं नव्हतं. मग यांनी फूट का पडली असेल? मग याच्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाकडून, तर उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा पक्षप्रमुख म्हणून काम करत होते तेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या सोबतच्या जे काही पक्षप्रमुख असताना सुद्धा त्यांनी आमदार असो की मंत्री असो त्या सर्वांना समान न्याय दिला होता. तर मग फूट का पडली आणि इथंपर्यंत शिवसेना शिंदे गटाकडे जाईल, इथंपर्यंत का गेली असं तुम्हाला वाटते? बघा सर, भारतीय जनता पक्ष, भ्रष्ट जुमला पार्टी, तोडाफोडा आणि राज्य करा, हे यांचं एक ब्रीदच तयार झालेलं आहे. त्याच्यामुळं तुटणारे फुटणारे हे जे होते मिंदे गटाचे, त्यांना फोडून घेतलं यांनी. आणि उद्धवजी हे एक सॉफ्ट राजकारणी आहेत, त्यांना अशा पद्धतीचं तोडाफोडा राज्य करा अशा भूमिकेतले उद्धवजी नाहीत आमचे. आणि महत्त्वाचा विषय, आज जर मी भारतीय जनता पक्षाबद्दल जर बोलायला गेलो तर ह्याचं मूळ कारण असं आहे, कालचा निकाल नार्वेकरांचा असेल किंवा काय, 4 पक्ष फिरून आलेला व्यक्ती अशा पद्धतीचा निकाल देतो, हास्यास्पद आहे. आता ह्या लोकांचा खोटारडेपणा जर सांगावं म्हणलं तर थोडक्यात आहे, भारतातील प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये भरणार म्हणून सांगितलं होतं, आले का? 2 करोड नोकऱ्या देऊ, दरवर्षी देशात 5 लाख इंजिनियर होतात, फक्त 1.5 लोकांना नोकऱ्या मिळतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतातील तोट्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरे देऊ, महागाई कमी करतो. कुठली महागाई कमी झाली? पेट्रोल 66 रुपयावरून 109 रुपये झाला, डिझेल 52 रुपयाहून 95 ते 100 आज आलेला आहे. घरगुती गॅस 410 रुपयापासून 1100 ते 1200 रुपयापर्यंत आलेला आहे. महिलांवरचे अत्याचार बंद करू. कुठं बंद करू? अहो, मणिपूर हाथरस महिला कुस्तीपटू यांना न्याय मिळाला का? 2019 आणि 2021 या कालावधीत 13.13 लाख महिला गायब झाल्या आहेत. देशात दररोज किमान 86 महिलांवर बलात्कार होत आहेत. पोलीस रेकॉर्ड प्रमाणे सांगतोय मी हे. तर असा विषय जो महाराष्ट्रामध्ये चाललाय, देशात चाललाय,
9 वर्ष झाले. काय झाले खालीलपैकी एक 4च विषय सांगतो, तुमचा वेळ जास्त घेणार नाही साहेब. ना शिवस्मारक तयार झाले, ना स्त्रियांवर अत्याचार थांबले, ना स्मार्ट सिटी झाल्या, ना बुलेट ट्रेन धावली, ना दहशतवाद थांबला, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झालं, ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला, ना आजचे दिन आले, ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले. एवढंच बोलू शकतो. नक्कीच तुम्ही आता जे महागाई भाजप सरकारच्या काळात आता जे आणि मागल्या काळात जो काँग्रेस काळात जो होती समजा डिफरन्स दोन्हीमधला सांगलात आणि तोडाफोडा राज्य करा या पद्धतीनं भाजप तोडाफोडा राज्य करा हे अंगीकृत करून सर्वांनाच पक्षपाती करून राज्य करत असल्यामुळं शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिवसेना शिंदे गटाची शिवसेना निर्माण झाली असं सुद्धा तुम्ही आताच म्हणालात. मात्र याविषयी आता पुढील काळामध्ये उद्धव ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे गट राजकारणामध्ये एक नवीन अजेंडा घेऊन जनतेसमोर जावं लागणार आहे. तर यामध्ये आता कालच्या निर्णयानंतर आता आपण काय जनतेसमोर काय दृष्टिकोन घेऊन आलात काय सांगाल? बघा साहेब, स्पष्ट विषय आहे. मी जो विषय आपल्यासमोर घेऊन आलो त्यामध्ये होऊ द्या चर्चा हा महत्त्वाचा विषय आहे. मोदीजींचा जुमला त्यामध्ये अनेक प्रश्न ते जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासूनचा विषय आहे. कोरोना काळातला जो संकट गंभीर होता त्यामध्ये उद्धवजींनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याही गोष्टी आम्ही जनतेपर्यंत घरोघरी घेऊन जाणार आहोत. म्हणजे आता तुम्ही मोदीजींचा जुमला होऊ द्या चर्चा अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाणार आहात. तर हे होते आपले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक विपुलभाऊ पटणे यांनी काल राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत यांनी जो शिवसेनेचा जो निकाल होता तो निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिलेला आहे. मात्र तो निकाल हा दिल्ली स्वराकडून म्हणजे भाजप सरकारनं त्यांना दिलेली स्क्रिप्ट त्यांनी वाचून दाखवली असा त्यांनी आरोप या ठिकाणी केलेला आहे. मात्र या ठिकाणी शिंदे गटाची जरी शिवसेनेला त्यांनी नार्वेकरांनी बाजूने जरी निकाल दिला असला तरी उद्धव ठाकरे गट यापुढे आणखी जोपाने कामाला लागेल आणि नक्की आम्ही जनतेपर्यंत जाऊन आम्ही जनतेला आमच्या बाजूनं आम्ही कशा पद्धतीने घेता येईल जनतेला खरं खोटं काय ते लोकांना कळतं त्यामुळे लोकांना जास्त वेळ आम्हाला पटवून सांगावं लागणार नाही असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कॅमेरामन संदीप सोबत यादव लोकडे, बिलोली, नांदेड.